गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास छान चालू आहे ना. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.3 पाहू. चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग, मॅथ्स 1, क्लास 10. एक्झाम्पल 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. एक्झाम्पल 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. फेस व्हॅल्यू ₹100, शेअर इज ॲट पर आणि मार्केट व्हॅल्यू काढायची आहे. दुसऱ्या याच्यात फेस व्हॅल्यू काढायची आहे, शेअर इज ॲट प्रीमियम ₹500 दिला आहे आणि मार्केट व्हॅल्यू 575 काढायची आहे, दिलेली आहे. तिसऱ्या याच्यात फेस व्हॅल्यू दिली आहे ₹10, शेअर इज ॲट काढायचा आहे आणि मार्केट व्हॅल्यू ₹5 दिली आहे. इथे पहिल्या याच्यात फेस व्हॅल्यू 100 आहे आणि पर म्हणजे एकच आहे, म्हणून मार्केट व्हॅल्यू 100च येईल. आता दुसऱ्या याच्यात फेस व्हॅल्यू काढायची आहे, मार्केट व्हॅल्यू मायनस प्रीमियम, म्हणजेच ₹575 मायनस 500 इज इक्वल टू ₹75. तिसऱ्या याच्यात मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा लहान आहे, म्हणून फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹10 मायनस 5 इक्वल टू ₹5. म्हणजेच काय, देअरफॉर शेअर इज ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹5. Example 2. Mr. Amol purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. Solution. इथे फेस व्हॅल्यू ₹100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे. द इन्व्हेस्टमेंट पर शेअर ₹80. डिव्हिडंड इक्वल टू 20% इक्वल टू ₹20 पर शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. Let the rate of return be X%. Then 20/80 इक्वल टू X/100. आता याचा तिरकस गुणाकार केला तर एक्सचा सोबती खाली घ्यायचा, म्हणजे X बरोबर 20 × 100/80. इथे 0 0 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि इथे याला डिवाईड केलं तर 25 येते. देअरफॉर X इज इक्वल टू 25 इक्वल टू नाही, देअरफॉर 25. Answer. The rate of return for Mr. Amol is 25%. हे असं नंबर चुकला की रिपेअर नाही करायचा, डबल लिहायचा 25%, कारण दुरुस्त केलेला नंबर तो ओळखू येत नाही कोणता आहे तर.
Example 3. Joseph purchased the following shares. Find his total investment. Company A, 200 shares, face value ₹2 premium equal to ₹18. कंपनी बी मध्ये 45 शेअर्स घेतले त्याने, त्याची मार्केट व्हॅल्यू ₹500 आहे. आणि कंपनी सी मध्ये एक शेअर घेतला, त्याची मार्केट व्हॅल्यू ₹10,450 आहे. कंपनी ए मध्ये 200 शेअर्स घेतले, ज्याची की फेस व्हॅल्यू ₹2 आहे आणि प्रीमियम ₹18 आहे. सोल्युशन. इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ॲज फॉलोज. त्यांनी कुठे कुठे काय काय इन्व्हेस्ट केली ते आपण काढू. कंपनी एमध्ये 200 शेअर, हे सगळं लिहून घ्यायचं. फेस व्हॅल्यू ₹2, प्रीमियम ₹18. मग मार्केट व्हॅल्यू काढता येईल. मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. म्हणजेच ₹2 प्लस ₹18 इक्वल टू ₹20. हे ₹20 एका शेअरचे आले आणि त्यांनी शेअर घेतले होते 200. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स आहे 200 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 20. याचा प्रॉडक्ट आला 4000. हे कंपनी ए मधलं इन्व्हेस्टमेंट झालं. आता कंपनी बी. याच्यात 45 शेअर्स आहे आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹500. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता नंबर ऑफ शेअर आहे 45 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 500. याचा प्रॉडक्ट येईल ₹22,500. हे 2 नंबर. आता कंपनी सी. याच्यात एकच शेअर आहे आणि मार्केट व्हॅल्यू ₹10,540. म्हणजे हीच व्हॅल्यू राहील याच्यात. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इक्वल टू हीच किंमत राहील. याच्यात काहीच करायचं नाही आहे कारण शेअर एकच आहे. आता फ्रॉम 1, 2 and 3 ही व्हॅल्यू 3 आहे. 1, 2 and 3. टोटल इन्व्हेस्टमेंट ₹4,000 प्लस 22,500 प्लस 10,540. या तिन्हीची सम येते ₹37,040. म्हणून टोटल इन्व्हेस्टमेंट ॲन्सर आहे इज ₹37,040. Example 4. श्रीमती देशपांडे purchase shares
of face value ₹5 at a premium of ₹20. How many shares will she get for ₹20,000? एक्झाम्पलमध्ये जे जे काही दिलं असते ते सोल्युशनमध्ये पहिले लिहून घ्यायचं. गिवन फेस व्हॅल्यू ₹5, प्रीमियम फेस व्हॅल्यू दिली आहे ₹5 आणि प्रीमियम ₹20. आता मार्केट व्हॅल्यू काढू आपण. मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इक्वल टू ₹5 प्लस ₹20 इक्वल टू ₹25. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता सम किती इन्व्हेस्ट केली आहे? 20,000. नंबर ऑफ शेअर काढायचे आहे. आणि मार्केट व्हॅल्यू आहे 25. म्हणून नंबर ऑफ शेअर इक्वल टू हे 25 इकडे डिवाइड येतील म्हणजे 20,000 डिवाइड बाय 25. 25ने याला डिवाइड केलं तर 25 8 जा 200 होते आणि त्याच्या पुढे 2 झिरो म्हणजे 800. ॲन्सर श्रीमती देशपांडे got 800 shares. Example 5. Sri Shantilal purchased 150 shares of face value ₹100 for market value of ₹120. Company paid the dividend at 7%. Find the rate of return on his investment. हे आपण लिहून घेतलं पहिले. सोल्युशन फेस व्हॅल्यू ₹100, मार्केट व्हॅल्यू ₹120. आता डिव्हिडंड 7% आहे. म्हणजेच काय? हा डिव्हिडंड मार्केट व्हॅल्यूवर आहे. देअरफॉर डिव्हिडंड ₹7 on investment of ₹120. Rate of return is equal to dividend income upon sum invested into 100. व्यवस्थित लिहायचं सगळं. म्हणजे 7/120 into 100. आता इथे हा 0 कटेल फक्त, बाकी कटत नाही काही. 7 into 10 म्हणजे 70/12 म्हणजे याचं पॉईंटमध्ये आन्सर येते 5.83. म्हणून आन्सर आहे द रेट ऑफ रिटर्न. द रेट ऑफ रिटर्न फॉर श्री शांतीलाल is 5.83% on his investment.
Example 6. If the face value of both the shares is same, then which investment out of the following is more profitable? Company A, dividend 16%, market value rupees 80. Company B, डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू रुपीज 120 आहे. सोल्युशन. लेट फेस व्हॅल्यू ऑफ ईच टाईप ऑफ शेअर बी रुपीज 100. ऑन इन्व्हेस्टिंग रुपीज 80 फॉर अ शेअर द डिव्हिडंड इज रुपीज 16. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. हे कंपनी ए साठी आहे. 16/80 इंटू 100 इक्वल टू 16×16 16×85 आणि इथे 20 येतात. झिरोही काटलात चालते अगोदर. म्हणजे हे आन्सर आलं 20%. हे पहिलं कंपनी एचं. आता कंपनी बी, डिव्हिडंड 20%, मार्केट व्हॅल्यू रुपीज 120. ऑन इन्व्हेस्टिंग रुपीज 120 फॉर अ शेअर द डिव्हिडंड इज रुपीज 20. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न्स डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 इज इक्वल टू 20/120 इंटू 100. इथे 0 गेला, 0 गेला. इथे पूर्ण भाग जात नाही याला. म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर येते. हे थोडंसं कमी करता येईल आपल्याला. 4×3=12, 4×5=20, 5×10=50, 50/3 इक्वल टू नियरली इक्वल टू 16/67. कंपनी एचं उत्तर आलेलं आहे 20 आणि कंपनी बीचं 16.67. फ्रॉम 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे कंपनी एमध्ये जास्त फायदा होईल. म्हणून आन्सर द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए is more profitable. हे पहा, ही सोड इथे डबल लिहिली आहे पण लिहावंच लागते ही. असा हा आपला प्रॅक्टिस सेट 4.3 झाला. तसा प्रॅक्टिस सेट 4.3, 2, 1 सोपेच आहे सगळे. फक्त लक्षात ठेवायचे FV काय आहे, MV काय आहे आणि फक्त प्लस मायनस एवढंच आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.